आज आपण टाचेच्या भेगांवरती बोलणार आहोत आणि मी आज एक प्रयोग दाखवणार आहे तुम्हाला आणि ह्या कॅलसमुळे त्या भेगा भरून येत नाहीत. कारण कॅलसचा जो टणकपणा आहे तो एकमेकांना चिकटत नाही किंवा बरा होऊ शकत नाही. म्हणजे आहार आपण एकदा बदलला, आपण एकदा चांगलं खायला लागलो, की आपल्या टाचेच्या भेगा ह्या खूप झपाट्याने बऱ्या होतात. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण टाचेच्या भेगांवरती बोलणार आहोत आणि मी आज एक प्रयोग दाखवणार आहे तुम्हाला, जो मी मागच्या 10 ते 12 दिवसात केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी दाखवणार आहे, की आपल्या टाचेच्या भेगा ह्या कुठलंही मलम न लावता, कुठलंही औषध न वापरता, कुठल्याही गोळ्या न घेता किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे शॉक्स किंवा बूट वगैरे न घालता सुद्धा ते बरे करता येतात. आणि याच्यासाठी आपण फक्त आपला आहार किंवा आपलं जेवण किंवा आपलं खाणं-पिणं बदललेलं आहे. तर हे कसं केलं हे आज आपण बघूयात. तर टाचेच्या भेगा ह्या का असतात मुख्यतः? तर जे लोक जास्त करून पाण्यात काम करतात, म्हणजे घरच्या गृहिणी असतील ज्यांना धुणं-भांडीमध्ये अ, पाण्यात काम करायला लागतं किंवा धोबी असतील जे खूप वेळ पाण्यात उभे असतात किंवा शेतात काम करणारी मंडळी असतील किंवा जी मंडळी बरीचशी रानावनातनं फिरतात, ज्यांना चप्पल घालायला नसते किंवा फक्त स्लीपर वगैरे असते किंवा थंडीचा आपल्या पायांवरती खूप परिणाम होतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः या टाचेच्या भेगा खूप वाढतात. तर अशा सगळ्या लोकांमध्ये ह्या टाचेच्या भेगांचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि आपल्या टाचेची जी कातडी किंवा त्वचा आहे, स्किन आहे, ती ही खूप थिक म्हणजे दणकट बनवलेली असते. कारण आपण पायावरती उभारतो आणि आपल्या शरीराचा पूर्ण भार, पूर्ण वजन हे पायाच्या त्वचेवरती आलेलं असतं. आणि मग एवढा भार घेऊन सुद्धा शाबूत राहावी अशा दृष्टीने त्याची रचना केलेली असते. टाचेची जी त्वचा आहे, तिथे केस नसतात, तिथे पिगमेंटेशन नसतं. त्यामुळे माणूस कितीही काळा किंवा गोरा असला तरी त्याची टाच ही साधारण पांढऱ्या रंगाचीच दिसते. टाचेची जी त्वचा असते तिथे घाम खूप येतो, पण तिथे तेल किंवा सीबम किंवा सेबॅशियस ग्लँडचं सिक्रेशन्स नसतात. म्हणजे आपल्या बाकीच्या शरीरावरती जसं केसांच्या बरोबरीने सेबॅशियस ग्लँड असतात, ज्याच्यातनं तेल ग्रंथी किंवा त्याच्यातनं तेल स्त्रवतं, तसं आपल्या टाचेवरती नसतं. तर हे झाले काही फरक. आता या फरकांमुळे ॲक्चुअली काय फरक पडतो, की तिथे जर घर्षण खूप असेल, वजन खूप असेल, दाब खूप असेल किंवा कातडी जर खूप कोरडी पडली असेल, तर ती कातडी बऱ्याच ठिकाणी खूप जाड बनते. त्याला आपण घट्टे पडणं असं म्हणतो किंवा कॅलस म्हणतो. आणि एकदा हे घट्टे तयार झाले आपल्या टाचेवरती किंवा एकंदरीतच अ, तळपायावरती, तर मग होतं काय, की ते जे घट्टपणा आहे, त्याच्यावरती दाब पडला आणि त्वचा जर कोरडी असेल, तर मग त्या ह्या भेगा पडतात आणि ह्या कॅलसमुळे त्या भेगा भरून येत नाहीत. कारण कॅलसचा जो टणकपणा आहे, तो एकमेकांना चिकटत नाही किंवा बरा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे एकदा कॅलस तयार झाला, की भेगा वाढतात. भेगा असल्या की पुन्हा कॅलस वाढतो. असं ते दुष्टचक्र सुरू राहतं आणि मग ते कॅलस पण बरं होत नाही, भेगा पण बऱ्या होत नाहीत. पाण्यात आपलं काम चालूच असतं आणि मग हा त्रास संपतच नाही. आणि विशेषतः हिवाळा आल्यानंतर हा टाचेच्या भेगांचा त्रास हा प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो. तर ह्या टाचेच्या भेगांचं काय करायचं? किंवा ह्याच्यावरती काय उपाय केले जातात? म्हणजे सध्या बाजारात काय उपलब्ध आहे किंवा डॉक्टरांकडे गेलं तर ते काय देतात, ह्याच्याविषयी मी आधी बोलतो. आणि मग नंतर सांगतो, की आहार किंवा आपलं खाणं-पिणं बदलल्यानंतर ह्या टाचाच्या भेगा कशा लवकर बऱ्या होतात, कायमच्या बऱ्या होतात आणि मग नंतर बाकी आपल्याला कशाचाही त्रास होत नाही किंवा आपल्याला कुठल्याही बाकी उपायांची गरज पडत नाही. तर ह्या टाचेच्या भेगांसाठी वापरली जाणारी जी औषधं आहेत, ती आपण बघूयात. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर म्हणजे आपल्याला व्हॅसलीन माहिती आहे किंवा पेट्रोलियम जेली माहिती आहे. तर अशा प्रकारची जी मलमं आहेत किंवा कोरफड पण बरेच जण वापरतात, वापरू शकतात. तर त्याच्यामुळे काय होतं, की ही त्वचा आपली मऊ पडते. त्याला मॉइश्चरायझर म्हणतो आपण.
आणि एकदा ही त्वचा मऊ पडली, की मग ते कॅलस किंवा ती जी भेगा पडलेल्या आहेत त्या भरून यायला मदत होते. किंवा आपण साधं अंघोळीच्या वेळेस बादली घेतली, त्याच्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यात थोडं मीठ टाकलं किंवा नुसतं जरी पाणी घेतलं किंवा थोडंसं साबण टाकलं त्याच्यामध्ये आणि त्यात एक 15-20 मिनिटं आपण पाय बुडवून बसलो, तरीसुद्धा आपला कातडी जी आहे तळपायाची किंवा टाचेची ही बरीचशी मऊ पडते. मग त्याच्यानंतर आपण ती थोडीशी खरवडून स्क्रब करून काढलं, त्याची जे कॅलस आहे किंवा जी टणक झालेली कातडी आहे, की मग नंतर त्याला मॉइश्चरायझर लावा, सॉक्स घाला आणि तुम्ही 1-2 तास बसा. तर मग बऱ्याच अंशी ह्या कातडीच्या भेगा कमी होतात. म्हणजे हे अगदी साधे उपाय आहेत. म्हणजे हे झालं मॉइश्चरायझर. आता बाकी पण काही प्रकारची मलमं किंवा क्रीम्स त्याच्यामध्ये असतात. तर त्यात मुख्यतः 2 घटक असतात. एक घटक असतो तो सॅलिसायलिक ॲसिड आणि दुसरा घटक असतो तो युरिया. आता हे जी 2 औषधं त्या क्रीममध्ये किंवा मलमांमध्ये असतात, त्याचं काय काम आहे किंवा ती काय करतात? तर आपली जी त्वचा किंवा कातडी असते टाचेची आणि त्याला आपण ही मलम लावलं, ज्याच्यामध्ये युरिया आहे किंवा सॅलिसायलिक ॲसिड आहे. तर हे त्याची जी त्वचेवरच्या ज्या पेशी आहेत किंवा तो जो टणकपणा आहे किंवा ती जी डेड स्किन म्हणजे वरती जी मृत झालेल्या पेशी आहेत, तर त्या काढल्या जातात ह्या सॅलिसायलिक ॲसिडकडनं किंवा युरियाकडनं. आणि मग एकदा तो कॅलस कमी झाला किंवा त्याचा टणकपणा कमी झाला आणि आपण व्हॅसलीन किंवा मॉइश्चरायझर वगैरे लावलं त्याच्यामध्ये, तर मग आपोआप आपल्या भेगा भरून येण्यासाठी मदत होते आणि मग त्रास कमी होतो त्या भेगांचा. कारण भेगा जर खूप वाढल्या, तर मग त्याच्यातून रक्त येतं, ते चालताना दुखतात, काम करू देत नाहीत, बसू देत नाहीत, उभा राहू देत नाहीत आणि मग त्याचा त्रास पुन्हा-पुन्हा वाढत जातो. त्याच्यामुळे आपल्या पायांची काळजी घेणे, एस्पेशली तळपायांची काळजी घेणं हे फार आवश्यक आहे. जर आपल्याला काही आजार असतील, म्हणजे ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल किंवा सिगारेट ओढत असतील, तर मग हे प्रमाण जास्त वाढतं. कारण होतं कसं, की ह्या आजारांमुळे आपल्या शरीराला जो रक्तपुरवठा असतो प्रत्येक ठिकाणी होणारा किंवा कातडीला होणारा रक्तपुरवठा आहे, तो कमी होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर सिगारेट ओढत असू, तर त्याच्यामध्ये जे निकोटीन असतं, त्याच्यामुळे आपल्या ज्या वाहिन्या आहेत त्या आकुंचित पावतात किंवा बंद पडतात आणि त्याच्यामुळे कातडीला होणारा रक्तपुरवठा बंद पडतो किंवा खूप कमी होतो. आणि जर रक्तपुरवठा कमी झाला, तर आपली त्वचा भरून यायचं प्रमाण हे खूप कमी होतं आणि मग त्या भेगा वाढत जातात. त्याच्यामुळे जर काही आजार असतील किंवा सिगारेट ओढणं असेल, तर मग ते थांबवणं किंवा डायबिटीजचे उपचार करणं, ब्लड प्रेशरचे उपचार करणं हे फार आवश्यक असतं. म्हणजे टाचांचे भेगाचा प्रॉब्लेम आहेच, पण त्याच्या मागे जे कारण आहे ते वेगळंच असू शकतं. नंतर ह्याच्यासाठी काही प्रकारचे सॉक्स किंवा मोजे आपल्याला बाजारात मिळतात. ज्याला आतनं मॉइश्चरायझरचे एक लेयर लावलेली असते. म्हणजे ते असं म्हणतात कंपन्या, की हे मोजे घाला, ज्याच्या आतमधनं तुम्हाला आपोआप मॉइश्चरायझर म्हणजे व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेलीसारखं काहीतरी मटेरियल आतमध्ये लावलेलं आहे. आणि मग ते एकदा सॉक्स घालून आपण 1-2 तास बसलो किंवा झोपताना घातले, की मग आपली त्वचा आपोआप मऊ पडते आणि मग भेगा भरून यायला मदत होते. आणि हे सॉक्स पण तसे उपयोगी आहेत. नंतर बऱ्याच प्रकारचे बूट मिळतात किंवा सिलिकॉन शूज मिळतात, की एक प्रकारचं आवरण ह्या टाचेवरती ते देतात, ज्याच्यामुळे आपल्याला फिरायला, चालायला, उभं राहायला त्रास कमी होतो. कारण त्याचं प्रेशर जे आहे ते त्या सिलिकॉन शूजवरती जातं आणि मग आपल्याला ते भेगा भरून होण्यासाठी मदत होते. आता हे मी सांगितलं, की बाजारात काय-काय उपलब्ध आहे, आपण काय-काय वापरू शकतो. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, की हे जे सगळे मी आत्तापर्यंतचे प्रकार सांगितले किंवा उपाय सांगितले, ते तात्पुरते आहेत, तेवढ्यापुरते आहेत. म्हणजे मी आज पाण्यात पाय बुडून बसलो, माझे हे मऊ पडलं, पाय मऊ पडले, नंतर भेगा थोड्या कमी झाल्या. पण पुन्हा जर मी माझं चालणं तसंच चालू ठेवलं किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ते आधीचे तसेच असतील, तर मग ह्या भेगा पुन्हा येणार आहेत किंवा पुन्हा वाढणार आहेत. तर मग ह्याच्यावरती पर्मनंट सोल्युशन काही आहे का? की पूर्ण खात्रीचा उपाय काही आहे का? तर हा टेस्ट करण्यासाठी मी एक प्रयोग केला आणि तो प्रयोग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्याकडे एक पेशंट आलेला होता. त्याच्या पायाला भेगा पडलेल्या होत्या.
ह्या भेगा फार खोल नाही आहेत किंवा फार त्रासदायकही नाही आहेत. तर ह्या प्रयोगामधनं मी तुम्हाला दाखवणार आहे, की ह्या भेगा कशा बऱ्या करता येऊ शकतात. तर ह्या चित्रात आपण बघतोय, की एक मार्क केलंय मी 7-8 भेगा आहेत आणि आता ह्याचं आपण काय होतंय ते बघूयात. तर ही दुसऱ्या दिवशीचं म्हणजे फक्त 1 दिवस झालाय मध्ये, की आम्ही काय बदल केला ह्याच्यामध्ये, की पेशंटना आम्ही त्याचा आहार बदलायला सांगितलाय. मग त्याच्यामध्ये फळं आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा आणि साखर, मैदा, तेलकट किंवा ज्याला आपण जंक फूड म्हणतो, ते प्रमाण कमी करा, असं त्यानं सांगितलं आणि एवढं करून फक्त 1च दिवस झालेला आहे आणि आपण बघू शकतो, की एका दिवसात ह्या भेगांमध्ये किती फरक पडलाय. नंतर ह्याच्यामध्ये दर दिवशी फोटो काढत गेलेले आहेत आणि 10 दिवसानंतरचा जो आपण फोटो बघितला, तर आपल्याला ओळखूसुद्धा येत नाही, की ह्या पायावरती भेगा होत्या. म्हणजे आहार आपण एकदा बदलला, आपण एकदा चांगलं खायला लागलो, की आपल्या टाचेच्या भेगा ह्या खूप झपाट्याने बऱ्या होतात. आता ह्याचं मागचं कारण काय आहे? तर आपलं जी तळपायाची किंवा टाचेची कातडी किंवा त्वचा आहे, ती तयार होण्यासाठी कोलॅजन, कोलॅजन नावाचं एक फायबर्स असतात, ज्याच्यामुळे दणकटपणा येतो त्या स्किनला आणि मग बाकीचे बरेच मटेरियल असतं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी लागतं, मॅग्नेशियम लागतं, झिंक लागतं, प्रोटीन्स लागतात. तर हे जे मटेरियल आहे, ते जर मटेरियल आपल्या शरीरामध्ये कमी असेल, तर ह्या टाचांच्या भेगा कधीच बऱ्या होऊ शकत नाहीत. कारण ते बरं होण्यासाठी जे लागणारं सामुग्री आहे, ती आपण त्याला देत नाहीये. आणि एकदा आपण आपला आहार बदलला, आपल्या आहारामध्ये आपण व्यवस्थित फळं आणि भाज्यांचा समावेश केला किंवा त्याच्यातून आपल्याला टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी मिळतं किंवा मॅग्नेशियम मिळतं, कॅल्शियम मिळतं. तर अशा प्रकारचे जे घटक आहेत, ते एकदा आपल्या आहारामध्ये आपण घ्यायला लागलो, की मग हा सप्लाय त्या टाचेला, त्या कातडीला, त्या भेगांना वाढतो आणि मग आपलं शरीर त्या भेगा दुरुस्त करायचं किंवा भरून आणायचं काम वेगाने करायला लागतात. म्हणजे आपण इथं बघितलं, की हा पहिला दिवस आहे आणि हा 10वा दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त 10 दिवसामध्ये फक्त आहार बदलून आणि ह्या पूर्ण प्रयोगामध्ये मी कुठलंही क्रीम, सॉक्स काहीही वापरलेलं नाहीये. इव्हन पाण्यात पाय बुडवून बसणं हे सुद्धा केलेलं नाहीये. तरीसुद्धा पेशंटला फक्त 10 दिवसामध्ये ह्याचा फक्त आहार बदलून फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढं लक्षात घ्या, की आपलं खाणं-पिणं हे आपल्या त्वचेसाठी, कातडीसाठी फार महत्त्वाचं असतं. आपल्या डोक्यात कसं येतं, की आपल्या कातडीला काहीही झालं, म्हणजे कातडी कोरडी पडली असेल, भेगा पडल्या असतील किंवा कुठले आजार असतील, तर मग आपण काय करतो, की मोस्टली आपण कुठलीतरी क्रीम लावा किंवा कुठलं तरी औषध घ्या, म्हणजे ह्याच्या मागे पडलेला असतो. पण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाहीये. पण एवढं आपण लक्षात घेऊया, की जर आपण योग्य प्रकारे आपला आहार ठेवला, आपले सगळे घटक जर आपण त्याला पुरवत गेलो, तर ही कातडी, ही त्वचा खूप चांगली होणार आहे. आता आपण जे जंगलात फिरणारे प्राणी बघतो, तर त्यांची कातडी कशी चकाकत असते त्वचा. म्हणजे तो कुठलाही असू दे, म्हणजे हरण असू दे, माकड असू दे, कुणालाही असं तो वाईट नाही दिसत किंवा त्याची कातडी अशी डल नाही दिसत. तर चकाकी असते त्यांच्या अंगावरती. ती कशामुळे येते? तर त्यांच्या आहारामुळे येते. त्याच्यामुळे आपण आपला आहार सुधारला, त्याच्यामधला साखर, मैदा, डालडा, तेलकट पदार्थ हे कमी करा. कारण त्याच्यामुळे काय होतं, की इन्फ्लेमेशन किंवा सूज वाढते आपल्या शरीरातली आणि एकंदरीतच आपण भाज्या आणि फळांचं प्रमाण वाढवलं आणि त्याच्यामधले जर चांगले घटक आपल्याला मिळायला लागले, तर मग आपलं कातडी पण एकतर भरून पण येणार आहे, त्याला चकाकी पण येणार आहे, ग्लो ज्याला म्हणतात आणि त्याच्यासाठी कुठल्याही साबणाची वगैरे गरज नाही ग्लोसाठी. हे फक्त आपण खाणं बदलायचं ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला टाचांच्या भेगांचा प्रॉब्लेम खूप दिवसापासून असेल, बरा होत नसेल, तर माझ्या वेबसाईटवर जा, त्याच्यामधला कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि मग आपण तुमच्या उपचारासाठी किंवा तुमच्या आहारामध्ये काय बदल करायला पाहिजे ह्याच्यासाठी मला मार्गदर्शन करता येईल. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.